तुम्हाला माहिती आहे थायलंडमध्ये रामायण अगदी मूळपर्यंत पोहोचलंय. इतकं की आजही थायलंडच्या राजांच्या नावामागे राम लावलं जातं. हो, हे अगदी खरं आहे. पण हे नेमकं घडलं कसं? थायलंडच्या राजांच्या नावामागे राम ही उपाधी लावली जाते. ही गोष्ट पहिल्यांदा ऐकली की अनेकांना थोडा धक्का बसतो, कारण राम हा भारतीय देव ना. मग थायलंडसारख्या एका वेगळ्या देशात त्याचं इतकं महत्त्व कसं? पण जेव्हा आपण या प्रश्नामागचा इतिहास, संस्कृती, धर्म आणि राजकारण यांचा खोलात जाऊन अभ्यास करतो, तेव्हा लक्षात येतं की ही फक्त नावाची परंपरा नाही आहे, तर हजारो वर्षांच्या इतिहासाची गोष्ट आहे. हीच भन्नाट गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती. थायलंडचा तो इतिहास काय ते आधी सांगतो. आजचा थायलंड हा देश पूर्वी सियाम म्हणून ओळखला जायचा. साधारण 13व्या शतकात या राज्याची स्थापना झाली. पुढे अयुथाया साम्राज्य उदयाला आलं आणि ते सियामचं सर्वात मोठं आणि शक्तिशाली केंद्र बनलं. इथेच पहिला मोठा ट्विस्ट आहे. अयुथाया हे नाव संस्कृतमधल्या अयोध्या या शब्दावरून आलेलं आहे. म्हणजेच भगवान रामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचं नाव थायलंडमध्ये वापरलं गेलं. ही फक्त भाषिक साम्याची गोष्ट नाही आहे, तर भारतीय संस्कृतीचा प्रभाव किती खोलवर विस्तारत गेला होता याचा हा जिवंत पुरावा आहे. आणि त्या काळात भारत आणि साऊथ ईस्ट आशियातल्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार होत होता. भारतातले व्यापारी व्यवसायासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये जात होते. व्यापाऱ्यांबरोबरच बौद्ध भिक्षू, विद्वान आणि संस्कृतीसुद्धा अनेक देशांमध्ये पोहोचली. विशेषतः हिंदू आणि बौद्ध धर्माच्या संकल्पना, गोष्टी आणि परंपरा थायलंडमध्ये रुजल्या आणि यामध्ये सर्वात मोठा प्रभाव पडला तो रामायणाचा. थायलंडमध्ये रामायणाला रामाकियन असं म्हणतात. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रामाकियन हे फक्त रामायणाचं भाषांतर नाही आहे. ती एक अशी कथा आहे जी थायलंडच्या स्थानिक संस्कृतीत मिसळली आहे. पात्र तीच आहेत, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण, पण त्यांची नावं आणि कॅरेक्टरिस्टिक्स बदललेली आहेत. उदाहरणार्थ रावणाला तोषकन म्हणतात, पण कथेचा गाभा तसाच आहे. सत्याचा विजय, धर्माचा पालन आणि आदर्श नेतृत्व. रामाकियनचा प्रभाव थायलंडमध्ये इतका मोठा आहे की तो फक्त पुस्तकांपुरता मर्यादित नाही आहे. तिथले डान्स आर्ट, रंगभूमी, चित्रकला, मंदिरं, राजवाडे असं सगळीकडे रामाची कथा दिसते. बँकॉकमधल्या ग्रँड पॅलेसच्या भिंतींवर संपूर्ण रामाकियन चित्ररूपात रंगवलेलं आहे. म्हणजेच राम ही फक्त धार्मिक व्यक्ती नाही आहे, तर थायलंडच्या राष्ट्रीय ओळखीचा एक भाग आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. थायलंडच्या राजांच्या नावामागे राम कसं आलं? तर यासाठी आपल्याला चक्री वंशाकडे पाहावं लागेल. 18व्या शतकात चक्री वंशाची स्थापना झाली आणि या वंशातला पहिला राजा होता फुत्थायुटफा चुलालोक. त्याला राम पहिला म्हणून ओळखलं गेलं. तेव्हापासून एक नवीन परंपरा सुरू झाली. पुढे या वंशातल्या प्रत्येक राजाला राम या नावानेच ओळखलं जाऊ लागलं आणि प्रत्येकाला काळानुसार एक क्रमांक देण्यात आला. जसं की राम पहिला, राम दुसरा, राम तिसरा. एक प्रकारे राम ही एक उपाधी ठरली आणि आजपर्यंत ही परंपरा सुरूच आहे. पण ही फक्त नाव देण्याची पद्धत नाही आहे, यामागे खोल विचार आहे. थायलंडमध्ये राजा हा फक्त राजकीय नेता नसतो, तर तो एक नैतिक आणि आध्यात्मिक नेता मानला जातो. राम हा भारतीय पुराणांमध्ये आदर्श राजा मानला गेला आहे, जो न्यायप्रिय आहे, सत्यासाठी उभा राहतो, लोककल्याणाला प्राधान्य देतो. त्यामुळे थायलंडच्या राजांना राम ही उपाधी देऊन त्यांना त्या आदर्शाची आठवण करून दिली जाते. यामध्ये रामाथिबोधी हे नावही खूप महत्त्वाचं आहे. अयुथाया साम्राज्याच्या पहिल्या राजाने हे नाव स्वीकारलं होतं. यात राम हा शब्द स्पष्ट दिसतो. म्हणजेच त्या काळातच राज्यकारभार रामाच्या आदर्शावर आधारित ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्या काळातले अनेक राजकीय विधी, राज्याभिषेक समारंभ आणि परंपरा या हिंदू वैदिक संस्कृतीवर आधारित होत्या. आजच्या काळात सुद्धा ही परंपरा कायम आहे. सध्याचे थायलंडचे राजा महावजिरालॉंगकॉर्न राम 10वे म्हणून ओळखले जातात. ते जगातल्या सर्वात श्रीमंत राजांपैकी एक आहेत, पण त्यांची खरी ओळख ही या परंपरेशी जोडली गेलेली आहे. राम ही उपाधी त्यांना फक्त सन्मान देत नाही, तर त्यांच्यावर एक जबाबदारी टाकते, आदर्श शासक होण्याची. याशिवाय थायलंडमध्ये आजही हिंदू देवी देवतांचा प्रभाव स्पष्ट दिसतो. बँकॉकमधलं एरावन श्राईन हे ब्रह्मदेवाला समर्पित मंदिर आहे. विष्णू, शिव यांच्या प्रतिमा सुद्धा तिथे पाहायला मिळतात. म्हणजेच भारतीय संस्कृतीचा प्रभाव फक्त रामायणापुरता मर्यादित नाही आहे, तर संपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेत पसरलेला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर थायलंडच्या राजांना राम म्हटलं जातं, कारण ही परंपरा त्यांच्या इतिहासात, संस्कृतीत आणि राजकारणात खोलवर रुजलेली आहे. ही फक्त नावाची गोष्ट नाही आहे, तर एक विचार आहे, आदर्श नेतृत्वाचा, नैतिकतेचा आणि परंपरेचा. आणि या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट आपल्याला एक मोठा संदेश देते की संस्कृती आणि गोष्टी या कधी सीमांमध्ये अडकून राहत नाहीत. त्या प्रवास करतात, बदलतात आणि नव्या ठिकाणी नवीन रूप घेतात. रामायण भारतातून थायलंडमध्ये गेलं, पण तिथे जाऊन ते फक्त टिकून राहिलं नाही, तर त्या देशाच्या ओळखीचा भाग बनलं. म्हणूनच आजही हजारो किलोमीटर दूर असलेल्या थायलंडमध्ये राजाच्या नावामागे राम हा शब्द अभिमानाने लावला जातो. आणि हीच आहे या नावामागची खरी, खोलवर रुजलेली आणि जबरदस्त गोष्ट. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.